निम्मूदादा त्यांचे चिरंजीव कुठे हजर असतात फोन केला तर त्या सर्व मंडळी गावातील श्रोते मंडळी. तर ज्याचा आपण आपल्या सेवेसाठी निवडलेला आहे संत एकनाथ महाराज. त्यांचा अधिकार काय? त्यांच्या कीर्तनामध्ये दत्त महाराज चोपदार असायचे. चोपदारकीचं काम करायचे. आणि बघा त्यांना साक्षात गुरु, त्यांचे गुरु जनार्दन स्वामी किल्लेदार 12 वर्षी त्यांना अनुग्रह दिला. ज्ञानेश्वरी शुद्ध केली त्यांनी. पूर्वी काय टाईप मशीन नव्हते, हाताने लिहायचे, ते अशुद्ध झाले. तर माऊलींची कृपा झाली आणि माऊलींनी स्वप्नात दृष्टांत दिला, ती मोडी काढली आणि ती प्रत पुन्हा त्यांनी शुद्ध केली. कोणी? संत एकनाथ. शांती ब्रह्म प्रतिष्ठान पैठणचे ते श्रीमंत संत शांत. कसे होते ते? शांत. जसं माऊलींना या जगाने परीक्षा द्यावी लागली. माऊली तुम्हाला माहिती आहे, ज्ञानेश्वर माऊली, निवृत्तीनाथ, सोपान काका, आपलं माऊलीचा रेकॉर्ड मध्ये. तर मुक्ताबाई, ब्रह्म मुक्ताबाई, त्या मुक्ताबाई तिच्या सोड आहे. मूळ माया. धन्य धन्य मुक्ताबाई, मागचा इतिहास सांगत होता ना. आज बघा योगाकडे तुम्ही आले. एकविरा माती मंदिरामध्ये झालेला 16 आणि ते 16 मध्ये आपण मुलं घेऊन गेलो होतो. नाना सुद्धा होते बघा. तर अशा प्रकारे आमचे मार्गदर्शक नानांनी अगोदर फॉर्म भरले होते. नानांना काही अडचण होती, लग्न वगैरे होतं आणि मग नाना पण आले. ती छोटी 2 वर्ष तो 16 झाला आणि त्याच्यातूनही मुलं तयार झाली. हा महिला सुद्धा आज या ठिकाणी हजर आहे. प्रगणी इथे बाबांची कृपा आहे सर्वांवर. आणि बाबांची ज्यांच्यावर कृपा झाली, बाबा ज्यांना समजलं, त्यांचं जीवन कृतार्थ झालं. बरोबर का नाही? काही ना कळलं नाही. का कळलं नाही? पाप असल्यामुळे. बघा पंढरपूरला किती लोक येतात? 10 लाख 15 लाख आणि देशाची संख्या किती आहे? 150 कोटी. परिसरामध्ये बघा 1-2च धार्मिक असतात, त्यांचं या क्षेत्रामध्ये योगदान असतं. पण एकच मनुष्य काय 1 लाख लोकांना तारून घेतो. एवढी ताकद असते. 150 कोटी लोकांना तारून घेण्याची क्षमता त्या 15 लाखांमध्ये. कोणामध्ये? ती 15 लाखांचे लोक, 15 लाखांची ऊर्जा त्या 150 कोटी लोकांना मिळते. आणि ती 8 दिवसाची, 7 दिवसाची, 1 महिन्याची पायी चालण्याची सेवा, भगवंताची सेवा, ही वर्षभर आपल्याला ऊर्जा देण्याचं काम करते. आणि वर्षभर आपण त्या भगवंताचं कार्य आपण करत असतो. साधू संतांचं आशीर्वाद असल्यामुळे हे कार्य घडत असतं. तर हरे रे विठ्ठल. होतात ना. आजचं कीर्तन थोडंसं जड होईल तुम्हाला, पण उद्या ना फवारे राहतील. चंद्रकांत महाराज यांचा कीर्तनाचा कार्यक्रम आहे. आज काय सांगण्याकरता 24 वर्ष आपल्या झाला. ही जी नवीन मंडळी त्यांच्यासाठी सांगावं लागत मला, दुसरं काही नाही. माझ्याकडे सर्व जोक वगैरे येतात, पण गादी समर्थ बघा ग्रंथामध्ये सांगितलं बघा. पाहुणी या ग्रंथ करावे तेने आले जाण फळ त्याचे, नाही तरी केली तोंडी वाया पेटी, उरी ते उरली असे शेवटी उरली. तर अशा प्रकारे वेद पुरवणी घेऊन गावे
बरं, अशा प्रकारचा तुकाराम महाराजांचा अभंग आहे. आम्ही गावे तुम्ही काही न म्हणावे ऐसे आम्हा सांगितले नाही देवी. म्हणा राम राम टाळी वाजवा दे नाचा नाम विठोबाचे, येता नाम विठोबाचे, भगवत जगते पापाचे, भगवत जगते पापाचे. येता नाम घेता नाम, घेता नाम, घेता नाम विठोबाचे, पर्वत चढती पापाचे, पर्वत चढती पापाचे. जसं माऊलींना परीक्षा द्यावी लागली शुद्धीपत्रासाठी, ढेड्या मुखातून वेद बोलावा लागला. नंतर भिंत चालवावी लागली, चांगल्याची भ्रांत झालं विले जादूची आरतीचा